मंगळवार 24 मार्च म्हणजे जागतिक क्षयरोग दिन आणि याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे क्षयरोगाबाबत जनजागृतीसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला। तालुका क्षयरोग पथकाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती अभियान मोठ्या उत्साहात पार पडले। तालुका क्षयरोग पथकाच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात शिक्षण प्रसारक मंडळ, वणीचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समीर थेरे आणि निमकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली। होय, आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी डॉक्टर समीर थेरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, वजनात घट आणि मानेवर गाठी यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी करून घ्यावी। क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून योग्य वेळी उपचार घेतल्यास त्यावर मात करता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले। प्रभात फेरी दरम्यान शिवाजी चौक येथे तालुका क्षयरोग पर्यवेक्षक विजय पाटील धोंडगे यांनी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना क्षयरोग निर्मूलनाची शपथ दिली। यावेळी उपस्थित नागरिकांना माहिती पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा स्वयंसेविकांचे विशेष योगदान लाभले। दिनांक 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सागर जाधव आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समीर थेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वणीमध्ये शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। तसेच क्षयरोगाची शपथ देण्यात आली। क्षयरोगाविषयी जनजागृतीकरिता माहिती पत्रिका वाटण्यात आलेली आहे। या रॅलीमध्ये आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, शालेय विद्यार्थी आणि UPSCचे डॉक्टर संकेत आलोने, मॅडम उमरे मॅडम या आणि JNM स्टाफ यांनी सहकार्य केले। जागतिक क्षयरोग दिनानिमित्त वणीमध्ये राबविण्यात आलेल्या या जनजागृती उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती वाढवण्यास नक्कीच मदत होणार आहे।